नमस्कार. VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण बघणार आहोत अतिशय उपयोगी पदार्थ आलेपाक वडी. आलेपाक करण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हे आलं आहे. आपण हे साल काढून आणि विळीवर बारीक चिरून घेतलेलं आहे. साल स्वच्छ काढून घ्यायचं आहे. याचं आलं हे थोडंसं सोलून घ्यायचं आहे. सुरीने म्हणा किंवा ह्या सोलाण्याने आपण असे आलं स्वच्छ करून घेऊ शकतो आणि मगच हे वडीसाठी वापरायचं आहे. आणि 1 वाटी जर आलं आहे तर ह्याच आकाराच्या 2 वाट्या आपण साखर घेतली आहे. साजूक तूप आहे. चला तर आपण बघूया आल्याच्या वड्या. सगळ्यात प्रथम आपण हे आलं मिक्सरवर वाटून घेणार आहोत. आणि ही जी 2 वाट्या आपण साखर घेतली आहे ती पण आपण त्याच्याबरोबर वाटणार आहोत. आपण बघू शकता की हे अशा पद्धतीने साखर आणि आलं एकत्र आपण वाटून घेतलं आहे. त्यामुळे त्याच्यात पाण्याची पण गरज नाही आणि आलं पण छान बारीक वाटलं गेलं. आता आपण हे शिजायला घेऊया. आपण हे मिक्सरमध्ये जे वाटून घेतलं ते आता आपण कढईमध्ये शिजायला लावलेलं आहे. 1 चमचा तूप घालून. हे बघा. आणि हे सतत ढवळत राहायचं आहे आणि मंद गॅसवर ढवळत राहायचं आहे. किंचितचं आपण मीठ घालणार आहोत. सुमारे 5 मिनटं आपण ढवळूया. थोडं घट्ट व्हायला लागेपर्यंत हे ढवळावं लागेल. आलं हे सर्वामध्ये पाचक मानलं गेलं आहे. सर्दी झाली तर, आपला घसा मोकळा नसेल तर आल्याचा नेहमी वापर केला जातो. आणि जेवणामध्ये सुद्धा आपल्या आल्याचा वापर प्रामुख्याने होत असतो. आणि पावसाळा किंवा हिवाळा या दोन्ही मोसमामध्ये आल्याचा मुबलक वापर केला जातो. चहामधून किंवा आल्याच्या आपण या ज्या वड्या बनवतो त्यामधल्या वेळेला कधी खाण्याची पद्धत आहे. किंवा सकाळी आपल्याला सर्दी वाटली, झोपेतून उठल्यावर सर्दी झाली तर ही आल्याची वडी खाल्ल्याने आपल्या घशाला आराम मिळतो आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. पावसाळ्याच्या निमित्ताने घरामध्ये आल्याच्या वड्या असाव्यात तर म्हटलं चला आल्याच्या वड्या करूया. आणि ह्या आल्याच्या वड्या खूप गुणकारी असल्यामुळे त्या कितीही दिवस टिकतात. कारण फक्त साखरेमध्येच आपण त्या करतो आणि म्हणून त्या केल्या आणि राहिल्या तरी हरकत नाही. कारण त्या थोड्या थोड्या प्रमाणात आपण त्याचं सेवन करू शकतो. ही बघा. एक सुमारे 5 मिनटं आपण हे ढवळत होतो आणि ही साखर अशी बाजूनी इकडे यायला लागलेली आहे. तुम्हाला दिसेल पांढरं पांढरं कढईच्या बाजूनी त्याला एक तवंग धरायला लागलेला आहे. आणि अजून एक याची परीक्षा की हे मिश्रण झालं की नाही वडी पाडण्यासारखं. तर आपण ना याच्यातलं थोडंसं मिश्रण पाण्यामध्ये आपण घालून बघूया. हे बघा. हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागलेलं आहे पाण्यात घातल्यानंतर. याचा अर्थ हे मिश्रण वडीसाठी योग्य आहे. आपण वाटीला छान तूप लावून घेतले आणि त्याने हे आपण मिश्रण सारखं करूया. एक 5 मिनटं हे आपण थापून प्लेन केलेलं आहे. 5 मिनटं थोडं गार करण्यासाठी ठेवूया.
मिश्रण गरम असतानाच वड्या आपण पाडून घेऊया, कारण ते एकदा सुकलं की मग वड्या पडणं कठीण जाईल. वड्या छोट्याच पाडायच्या आहेत. अतिशय पाचक गुणकारी अशा आल्याच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. ह्या वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या खूप गुणकारी आणि उपयोगी अशा मानल्या गेलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.